गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आजच्या क्लाससाठी. आपल्या विषयाचं जे काही शीर्षक आहे ते पाठीमागच्या क्लासमध्ये आपण चर्चा केलेली आहे. कृषी भूगोल आहे का नाही. कृषी भूगोलाचा आपण अभ्यास करत आहोत आणि मी पाठीमागच्या क्लासमध्ये हे देखील आपणास सांगितले होते की भूगोलाच्या आहेत ना दोन मुख्य उपशाखा पडतात आहे का नाही. भूगोलाच्या दोन मुख्य उपशाखा पडतात. त्या कुठल्या कुठल्या मी सांगितल्या होत्या पाठीमागच्या क्लासमध्ये सांगितल्या होत्या. हे बघा, भूगोलाचा जर विचार केला हो ये आतमध्ये. हे लेक्चर आहे कॉमर्स FY BCom. तुझं आहे का? मग जा. अरे जॉग्रफीचं लेक्चर आहे इथे. FY BComचं उळीचं आहे. हो, आपण नंतर बोलू आता, है की नाही. ठीक आहे. पाठीमागच्या क्लासमध्ये मी आपणास सांगितले होते की भूगोल हा विषय जो आहे याच्या दोन मुख्य उपशाखा पडतात. सांगता येईल का? सांगता येईल तुम्हाला पटकन? कुठल्या कुठल्या दोन उपशाखा सांगितल्या? एक म्हणजे प्राकृतिक भूगोल, त्याला म्हणतात प्राकृतिक भूगोल. आणि दुसरा जो आहे मानवी भूगोल. मानवी भूगोलामध्ये मानवी भूगोलाची एक महत्त्वाची शाखा कुठली आहे? कृषी भूगोल ही आहे, है की नाही. त्याच्यामध्ये मी आपणास सांगितलं होतं की मानवी भूगोलामध्ये जे काही मानवाच्या वेगवेगळ्या मानवाचाही अभ्यास होतो, जसं की लोकसंख्या भूगोल, जसं की वस्ती भूगोल, त्याचबरोबर मनुष्य ज्या वेगवेगळ्या आर्थिक क्रिया करतो स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी, या सर्व आर्थिक क्रियांचा समावेश कशामध्ये होतो? या मानवी भूगोलाच्या विविध शाखांमध्ये होतो. तर त्यामध्ये लोकसंख्या भूगोल असेल, त्यानंतर वस्ती भूगोल असेल, त्यानंतर आर्थिक भूगोल असेल. कुठली शाखा? आर्थिक भूगोल. म्हणजे लोकसंख्या भूगोल, मी फक्त या ठिकाणी लोकसंख्या लिहितो. लोकसंख्या, वस्ती भूगोल, प्रत्येक वेळेस वस्ती लिहित नाही मी. त्यानंतर तिसरी जी महत्त्वाची शाखा आहे ती म्हणजे आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोल. आणि आर्थिक भूगोलामध्ये मानवाच्या जे काही विविध आर्थिक क्रिया आहे, पाठीमागच्या क्लासमध्ये आपण त्याविषयी चर्चा करत होतो. आता येथून पुढे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे, कारण की तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात, है की नाही. वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहात. आणि मी पाठीमागच्याच क्लासमध्ये आपणास सांगितलं होतं, कॉमर्सचा क्लास आहे हो ये. पाठीमागच्याच क्लासला आपणास सांगितलं होतं की आर्थिक भूगोल म्हणजे मानव कुठल्या कुठल्या प्रकारच्या आर्थिक क्रिया करतो, कुठल्या कुठल्या प्रकारच्या आर्थिक क्रिया मनुष्याद्वारे केल्या जातात. बसा, हळू जा थोडंसं ये. पुढं बस. तुम्ही इकडे बसता का? इकडे बसा. हां, त्या ठिकाणी बस. पाठीमागचं इथे या समोर. चला पटकन चला. आणि खूप वेळ झाला बरं का. आता वेळेवर या पुढच्या क्लासपासून. काय हरकत नाही, काहीच हरकत नाही. आता आले ना, हळू. इकडे बस. ए दादा, इथे बस. ये समोर ये. ठीक आहे. तर आता हे कितवा क्लास आहे आपला? दुसरा आहे. काय हरकत नाही. तर आपल्या विषयाचं जे काही टायटल आहे, तुम्हाला जो मी ओळी शिकवतोय तो आहे कृषी भूगोल. काय आहे? कृषी भूगोल. आणि तुम्हाला कॉमर्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा हा विषय आहे. मनुष्य काय करत असतो? वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया करतो. कशासाठी? स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी. त्याच्यामध्ये प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया असेल, द्वितीय श्रेणीची आर्थिक क्रिया असेल आणि तृतीय श्रेणीची आर्थिक क्रिया असेल. तर प्राथमिक श्रेणीच्या आर्थिक क्रियेमध्ये काय येतं? शेती हे येतं, है का नाही. कुठल्या प्रकारच्या आर्थिक क्रिया? प्राथमिक श्रेणीच्या आर्थिक क्रिया कुठल्या आहेत बरं? येईल का सांगता तुम्हाला? काय हरकत नाही, मी पटपट सांगतो. प्राथमिक श्रेणीच्या आर्थिक क्रिया म्हणजे अशा आर्थिक क्रिया की ज्या डायरेक्ट निसर्गाशी त्यांचा संबंध आहे. निसर्गातील जी काही साधन संपदा आहे, या साधन संपदेचा उपयोग करून मानव त्या आर्थिक क्रिया करत असतो.
दूध व्यवसाय, बरोबर आहे. म्हणजेच ते काय कृषीवर आधारित आहे की नाही. पशुपालन असेल, दूध व्यवसाय असेल, आहे की नाही. आता बहुतांशी आपल्याकडचे तुम्ही आणि शेती करतात, दुग्ध व्यवसाय करतात, तर प्राथमिक श्रेणीचा आहे की नाही. मग तो कसा निसर्गाशी निगडित आहे, तो निसर्गाशी कसा निगडित आहे, कारण की शेती करण्यासाठी तुम्हाला कशाचा वापर करावा लागतो, आपणास कशाचा वापर करावा लागतो. एकतर पहिली गोष्ट म्हणजे मृदेचा, आहे की नाही. आता माती नाही म्हणायचं, काय म्हणायचं, मृदा. दुसरं म्हणजे पाण्याची आवश्यकता असते आणि चांगल्या वातावरणाची म्हणजे हवेची देखील आवश्यकता असते. म्हणजेच काय, शेती कशाशी निगडित आहे, डायरेक्ट निसर्गाशी निगडित आहे, है की नाही. शेती निसर्गाशी निगडित आहे. आता ही एक प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया झाली. आणखी काही प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया पटपट सांगा, कारण की आपल्याला विषयाला सुरुवात करायची आहे. कुक्कुटपालन, ठीक आहे, तो जोडधंदा आहे कृषीशी निगडित, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काय सांगता येईल, कुक्कुटपालन झालं, बरोबर आहे, पशुपालन झालं, आणखी सांगा ना, आणखी की त्याचा डायरेक्ट निसर्गाशी संबंध येतो. ते शेती झालं की बाळा, आता मग त्याच्यामध्ये गहू असेल, कांदे असेल, तुझं काय जे असेल ते शेती झालं. आणखी ते सोडून सांगा. हे बघा, दुसरा जो काही महत्वाचा आणि आपल्या विषयाशी निगडित किंवा कॉमर्सशी पण निगडित जो काही प्राथमिक श्रेणीचा व्यवसाय आहे, तो म्हणजे खाणकाम. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मायनिंग. काय म्हणतात, मायनिंग. हे जे तुम्ही लोह पाहता, है की नाही, लोह असेल, कुठलं पण घ्या तुम्ही, ॲल्युमिनियम असेल, हे कशातून मिळतं, पृथ्वीच्या पोटातून. ते काय करावं लागतं, आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करावं लागतं, त्याचं काय करावं लागतं, काढावं लागतं. तर त्याच्यामध्ये ती जी प्रक्रिया आहे तिला आपण काय म्हणतो, मायनिंग असं म्हणतो. मग ते लोह आहे का, सोनं असेल, काही पण, आणि कोळसा देखील. तर हे काय, खाणकाम काय झालं, प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया झाली. आणखी सांगा, शेती झालं, खाणकाम झालं, आणखी पटपट सांगा प्लीज. अरे वेळ जातोय त्याच्यामध्ये, ऑलरेडी क्लास थोडासा लेट चालू झालाय, 2च झाल्या. आणखी सांगा पटकन. आणखी कुठल्या येतील, मासेमारी, डायरेक्ट पाण्याशी निगडित आहे. मासेमारी देखील काय आहे, एक प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया आहे. मधुमक्षी पालन, ठीक आहे. आणखी, तर हे झाल्या, ठीक आहे. आता ह्या झाल्या प्राथमिक श्रेणीची आर्थिक क्रिया. आता दुसरं आहे द्वितीय श्रेणीची आर्थिक क्रिया. द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रियामध्ये काय केलं जातं, त्या साधनांची काय केली जाते, उपयोगिता वाढवली जाते. काय केली जाते, उपयोगिता. सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, लक्ष द्या प्लीज, सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे जे आहेत, सगळ्या प्रकारची कारखानदारी, जसं की आपल्याकडे इथं साखर कारखाना आहे, साखर कारखाना असू द्या, त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्री, कापड उद्योग असू द्या, हे सगळे कशामध्ये येतात, द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये. बघा बरं का, मी प्राथमिक श्रेणीच्या आर्थिक क्रियाविषयी चर्चा केली आत्ता, ठीक आहे. त्यानंतर द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रियाविषयी मी चर्चा करत आहे. मग आज फक्त कारखानेच येत नाही त्याच्यामध्ये. द्वितीय श्रेणीमध्ये, द्वितीय श्रेणीमध्ये अगदी जे माठ तयार करतात ना, मातीपासून कुंभार काय करतात, माती त्या चिखलाला आकार देतात, माठ तयार करणं, हे सुद्धा कशामध्ये येतं, द्वितीय श्रेणीमध्ये येतं. म्हणजे कच्च्या मालाची उपयोगिता वाढवणे. कच्चा जो माल आहे, अगदी तुम्ही चप्पल बूट तयार करणे, कारण की लेदर कुठून मिळणार आहे आपल्याला, प्राथमिक श्रेणीतून, ठीक आहे. आणि त्याची उपयोगिता वाढवणे. आता बघा, कापूस आहे सध्या शेतांमध्ये, हा कापूस काय आहे, शेती म्हणजे कशामध्ये येतं, प्राथमिकमध्ये येतं. तोच कापूस आपण काय करतो, व्यापाऱ्याला विकतो, आणि व्यापारी तो काय करतो, कारखान्यामध्ये तो कापूस तो विकतो आणखी चढ्या भावाने, आणि त्याच्यापासून काय तयार होतं, मग हळूहळू त्याच्यापासून कापड तयार होतं. म्हणजे ही कापड उद्योग पण कशामध्ये येणार, द्वितीय श्रेणीमध्ये येणार. सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे द्वितीय श्रेणीमध्ये येणार. त्यानंतर अगदी टोपले तयार करणे, टोपले तुम्ही पाहिले असतील, बांबूचे टोपले. आता बांबूच्या बाटल्या तयार होतात आसाममध्ये. बॉटल जी असते ना, पाण्याची बॉटल, इको फ्रेंडली, त्याला पर्यावरणापासून काहीच त्रास नाही, अशा बॉटल देखील तयार केल्या जातात. वीट भट्टी, मातीपासून काय तयार करतात, भट्टीमध्ये वीट तयार करतात. म्हणजेच त्याचं काय वाढतं, त्याचं मूल्य वाढतं, म्हणजे मूल्यवर्धन. ह्या द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया झाल्या. त्यानंतर येतात तृतीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया. सगळ्या प्रकारच्या सेवा ज्या आहेत, सेवा, तुम्ही बँकेत गेलात, खातं उघडलं, तुमचे पैसे बँक ठेवती, त्याच्यावर व्याज देते किंवा तुम्हाला कर्ज देते, लोन देते, तर ही काय करते, सेवा देते. तुम्ही सगळे मोबाईल फोन वापरता, हो की नाही. त्या मोबाईल फोनमध्ये काय असतंय, सिम कार्ड असतंय, आणि ते सिम कार्ड म्हणजे ती काय, एअरटेल असेल, रिलायन्स असेल, हे काय देता येते, आपणास सेवा देता येते. तुम्ही प्लंबिंग करताय, कन्स्ट्रक्शन, इवन कन्स्ट्रक्शन ऑल्सो कम्स अंडर सेकंडरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. कन्स्ट्रक्शन पण कुठं येतं, द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रियांमध्ये येतं. आणखीन एक लक्षात ठेव, तुझं नाव काय रे बाळा, ओमकारे, ओमकारे, ठीक आहे, ओमच म्हणूया तुला, है की नाही. ओम,
आपण पाहिलं, तू सांगितलं बरोबर आहे, पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, शेती असेल, प्राथमिकमध्ये येतं. परंतु आता लक्ष द्या, जी व्यावसायिक शेती आहे ही द्वितीयमध्ये येते. बांधकाम व्यावसायिक शेती ही द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रियांमध्ये येते. त्यानंतर तृतीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया ज्या आहेत, होलसेल असेल, विक्री मी सांगितलं, बँकिंग असेल, मी तुम्हाला शिकवतो, ही पण काय आहे, एक प्रकारची सेवा आहे. तर ही पण कशामध्ये जाते, तृतीय श्रेणीमध्ये. तृतीय श्रेणी कसं लक्षात ठेवायचं, सर्व प्रकारच्या सेवा कशामध्ये येतात, तृतीय श्रेणीच्या आर्थिक क्रियांमध्ये मोडतात. म्हणजे प्राथमिक श्रेणीच्या, द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया आणि तृतीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया, यावर तुम्ही आणखी थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला आणखी चांगलं त्याच्यामध्ये ज्ञान मिळेल. जसं जसं क्लास पुढे जाईल मी तुम्हाला त्याविषयी सांगणारच आहे. आता आपण येऊया आपल्या विषयाकडे. आपल्या विषयाचं टायटल, शीर्षक काय सांगितलं, कृषी भूगोल. आता भूगोलाच्या दोन महत्त्वाच्या उपशाखा पडतात. एक म्हणजे प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. हे बघा बरं का, मी आता तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट सांगतोय, खूप व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी, प्लीज सगळ्यांनी लक्ष द्या. प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे मातीचा अभ्यास केला जातो, खडकांचा अभ्यास केला जातो तो शिलावरणामध्ये. कशामध्ये, शिलावरणामध्ये. हवेचा अभ्यास केला जातो तो वातावरणामध्ये, आहे का नाही. तुम्ही ऐकलं असेल, शिलावरण, वातावरण, जलावरण, नद्यांचा अभ्यास, नद्या असतील, समुद्र असेल, महासागर असेल, खंड किती आहेत, महासागर किती आहेत, पाठीमागच्या क्लासला मी सांगितलं होतं. तरी देखील आता मी परत ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी त्या गोष्टी तुम्हाला सांगत राहील. मग खंड झाले, महासागर झाले, याविषयी पण आपल्याला माहिती पाहिजे, कारण की उदाहरणांमध्ये त्या गोष्टी सगळ्या येणार आहेत. आणि काहीच नाही, खूप सोपं असतं. आपण पाहिलं ना त्या गोष्टी, वारंवार पाहिल्या, त्याचा सराव केला तर ते शक्य आहे. आणि आज खूप महत्त्वाचं आहे, मी पाठीमागही सांगितलं, मी परत पूर्ण क्लासमध्ये सांगतो. अगदी तलाट्यापासून तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायला जा, तलाट्याचा पेपर असेल किंवा IAS लेवलचे पेपर असतील, तुम्हाला भूगोल त्या ठिकाणी आहेच. जगाचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, आणि भूगोलातील संकल्पना. तुम्हाला कुठलाही विषय शिकण्यासाठी पहिलं भूगोल आला पाहिजे. आता तुम्ही बघा काय काय जागतिक लेवलवरती काय काय घडामोडी चालू आहे. म्हणजे तुमचं GK, तुमचं करंट अफेअर्स, चालू घडामोडी, त्याच्यासाठी पण आपला भूगोल विषय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी येऊ. प्राकृतिक भूगोलाच्या मग वेगवेगळ्या, जसं जमिनीचा, भूरूपांचा अभ्यास केला जातं ते म्हणजे भूरूपशास्त्र. त्यानंतर वातावरणाचा अभ्यास जे करतं ते म्हणजे हवामानशास्त्र. त्यानंतर पुढे आहे त्याच्यामध्ये सागरशास्त्र, आहे का नाही. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल याची एक संयुक्तिक शाखा आहे, तिला म्हणतात जैवभूगोल. काय म्हणतात, जैवभूगोल. त्यानंतर आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे, भूगोलाची दुसरी जी उपशाखा आहे ना, मानवी भूगोल. का, कारण की कृषी भूगोल हा आहे, ही मानवी भूगोलाची शाखा आहे. मानवी भूगोलामध्ये पण कशाची, आर्थिक भूगोलाची शाखा आहे की नाही. तर आर्थिक भूगोलामध्ये कृषी भूगोल तर येतोच, औद्योगिक भूगोल येतो, व्यापारी भूगोल येतो, पर्यटनाचा भूगोल येतो, पायाभूत सुविधांचा भूगोल येतो. तर हे आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत. तर आपल्या विषयाला आपण आता सुरुवात करूया. आर्थिक भूगोल, आहे की नाही, आर्थिक भूगोलाची शाखा आहे कृषी भूगोल. त्याची उपशाखा म्हणजे भूगोलाची उपशाखा मानवी भूगोल, मानवी भूगोलाची उपशाखा आर्थिक भूगोल, आर्थिक भूगोलाची उपशाखा कुठली आहे, कृषी भूगोल आहे. आता काय आहे कृषी भूगोल आपण सविस्तरपणे पाहूया. ठीक आहे मॅडम. मॅडम गेले, हां होते, काय हरकत नाही. तर कृषी भूगोलाची सर्वप्रथम तुमच्या अभ्यासक्रमामध्ये व्याख्या दिलेली आहे. तर काय आहे व्याख्या, खूप सोपी आहे बघा. पहिलंच काय स्टेटमेंट दिलंय, पहिलंच काय वाक्य दिलंय, कृषी भूगोल हा भूगोलाचा एक महत्त्वाचा विषय आहे. आता जो कृषीच्या क्रिया म्हणजे कृषीमध्ये, आता तुम्ही सगळे शेती करता, मी देखील शेती करतो, कृषीमध्ये काय काय प्रक्रिया केल्या जातात हे सर्वांना माहिती आहे की नाही. पार नांगरणीपासून तर पीक काढणीपर्यंत तिचं वितरण कसं आहे, पिकांचे प्रकार कसे आहे. आता कृषीचे वितरण म्हणजेच काय, आपल्याकडं आपण आता कुठली पिकं घेतली जातात, हिमाचल प्रदेशमध्ये कुठली पिकं घेतली जातात, नाशिकमध्ये काय पिकतं सांगता येईल का तुम्हाला. नाशिक फेमस कशासाठी, द्राक्षांसाठी फेमस आहे, व्हेरी गुड. त्यानंतर नागपूर कशासाठी फेमस आहे, संत्रा, व्हेरी गुड. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर ॲपलसाठी, व्हेरी गुड. हे काय झालं, सर्व वितरण आहे.
आपला महाराष्ट्र कशासाठी फेमस आहे मी सांगतो. ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याच्यासाठी महाराष्ट्र आपला फेमस आहे. ज्वारी बाजरीसाठी. तुम्ही पंजाब हरियाणामध्ये जा, पंजाब हरियाणामध्ये गहू आहे, तांदूळ देखील आहे. हरित क्रांतीची सुरुवातच तिथून झाली. पुढे येणार आहे ते. उत्तर प्रदेश ऊसासाठी, महाराष्ट्र तर आहेच, पण उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग आहे ना, ऊसासाठी खूप अग्रगण्य स्थितीवर आहे. इवन तामिळनाडू देखील, तामिळनाडू भारतात किती राज्य आहेत पाठीमागच्या क्लासला मी सांगितलं होतं, तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो. मुलांमधून कुणाला सांगता येईल का आपल्या भारतामध्ये सद्यस्थितीला किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? हे बघा, काहीच हरकत नाही, मी आहे त्याच्यासाठीच आहे, माझं कर्तव्यच आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगणं. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी समजून सांगाल तुम्हाला. भारतामध्ये सध्या 28 राज्य आहेत. किती राज्य आहेत? 28. आणि 8 केंद्रशासित. तोच 8 तुम्ही खाली लिहिला की 8 केंद्रशासित प्रदेश आहे. अगदी त्याचं स्थान पाहून घ्या विद्यार्थी मित्र, त्याचं स्थान तुम्ही पहा. जगाचा जर विचार केला तर 7 खंड आहेत, त्याची चर्चा झाली होती सविस्तर. 5 मुख्य महासागर आहेत. आता बाकीची चर्चा आपण जसं जसं क्लास तो टॉपिक येईल तशी चर्चा करूया. मग कृषीच्या क्रिया, तिचं वितरण समजलं, व्याख्या समजून देतोय मी. त्यानंतर पिकांचे प्रकार वेगवेगळे. आता कुठला हंगाम चालू आहे बरं? सगळे शेती करतात, सांगा कुठला हंगाम? नाही, कापूस तर आहे, पण रब्बी आहे, खरीप आहे का कुठला आहे? रब्बी खरीप माहितीच पाहिजे. अस्सल शेतकऱ्याला रब्बी हंगाम काय आहे, खरीप हंगाम काय आहे बरं हरकत नाही. पावसाळा ज्यावेळेस चालू होतो ना त्यावेळेस खरीप हंगाम चालू होतो. कुठला? खरीप हंगाम. म्हणजे आपण बाजरी पेरतो, कापूस लावतो, सोयाबीन पेरतो, तूर पेरतो. हा काय झाला? खरीप हंगाम. कुठला झाला? खरीप. आणि रब्बी म्हणजे हिवाळ्यातला. मग हिवाळ्यात कुठली पिकं घेता तुम्ही? आपण गहू घेतो, हरभरा घेतो, है की नाही? त्यानंतर एवढंच. पंजाबमध्ये काय घेतात? सरसो, मोहरीचं पण पीक घेतलं जातं. तर हा काय झाला? रब्बी. खरीप, रब्बी. उन्हाळ्यामध्ये खरीप, पावसाळ्यामध्ये रब्बी. त्याची पिकं आता तुम्हाला माहिती, तुम्ही थोडा अभ्यास करा त्याच्यावरती. आणखीन एक हंगाम आहे ओमकार, तो म्हणजे झैद म्हणजे उन्हाळ्यात. मग त्याच्यामध्ये टरबूज असतील, खरबूज असतील, काकडी असेल. तर हे सर्व काय झाले? पिकांचे प्रकार. त्याच्यामध्ये पण उपप्रकार पडतात. तेलबिया वेगळ्या, नगदी पिकं वेगळी. त्याच्यानंतर कृषी पद्धती वेगवेगळ्या, कृषी शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. व्यापारी शेती असेल, सघन शेती असेल, विस्तारित शेती असेल. तो टॉपिक आल्यानंतर आपण त्याची चर्चा सविस्तर करू. त्यानंतर त्याच्या विकासावर परिणाम करणारे भौतिक, आर्थिक व सामाजिक घटक यांचा अभ्यास केला जातो. शेतीच्या विकासावर परिणाम करणारे भौतिक घटक काय आहे बरं सांगा आता? भौतिक म्हणजे प्राकृतिक घटक. सध्या परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे. रटायचं नाही, रट्टा मारायचा नाही. शेणखत आहेच बाबा, परिणाम करता. आणखी भौतिक म्हणजे प्राकृतिक काय काय? ठीक आहे, शेणखत तर करतच परिणाम. ओके, ठीक आहे. भौतिक घटक, फर्टिलायझर तर आपण तयार करतो. कुठले भौतिक घटक आहेत किंवा प्राकृतिक घटक आहेत शेतीवर परिणाम करतात? अरे एवढ्या दिवसापासून पाऊस नाही पडू राहिला, तुमचं साधं ऑब्झर्वेशन पाहिजे. 1 महिना झाला पाऊस नाही पडला, म्हणजेच भौतिक घटकामध्ये हवामानामध्ये काय येईल? पर्जन्यमान. आहे का पाऊस? 1 महिन्याचा गॅप झालाय. वरून काय आहे? ढगाळ वातावरण आहे. रोगराई पडते की नाही? भौतिक घटकामध्ये आलं. मग भौतिक घटकामध्ये माती येते, भौतिक घटकामध्ये उतार येतो, मातीचा थर येतो. हे भौतिक घटक झाले. सूर्यप्रकाशाची उपलब्धता, अनुपलब्धता येते भौतिक घटकामध्ये. त्यानंतर दुसरं काय सांगितलं? कुठले परिणाम करतात? आर्थिक घटक. आर्थिक घटक काय असेल? पैसा लागतो की नाही? पैसा लागतो ना. दुबार पेरणीची वेळ आली, आपल्याकडे तरी जलसिंचनाच्या सुविधा अवेलेबल आहे. असे शेतकरी आत्महत्या करतात. विदर्भ, मराठवाड्यामध्ये आपला महाराष्ट्र 1 नंबर आहे. मग काय त्याचे कारण आहेत? तर हे तर कारण आहेत आर्थिक. पैसा असेल, कर्जबाजारीपणा असेल, त्यांना लोन भेटत नाही, त्यांना विमा भेटला तरी त्याचं योग्य मोबदला भेटत नाही, सरकार योग्य भाव देत नाही. देतोय का भाव? MSP देतोय का गव्हर्नमेंट? आपल्याला वाटतं ते काही 2-2.5 हजार रुपये देतात, ते म्हणजे खूप झालं. खताच्या गोणींचे काय भाव झाले सध्या? अरे 1300 रुपयाला काय भेटतंय आता? 1700-1800 रुपयाला गोणी भेटते. 1300 रुपयाला कुठली गोणी भेटते मला सांग? 15 तर येतं का 1300 रुपयाला?
युरिया काय करतो, युरिया टाकून तर जमिनीचं वाटोळं झालंय. हे बघा, लक्ष द्या, 1 मिनिट लक्ष द्या. 3 घटक असतात मुख्य. मुख्य अन्नद्रव्य, हेच तुम्हाला शिकायचंय भूगोलात, हे तुम्हाला शेती करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल. 3 मुख्य अन्न घटक असतात, 3 मुख्य अन्नद्रव्य असतात. NPK म्हणतात त्याला. हे 15-15-15, 12-32-16, 20-20-0 हे काय, नत्र, स्फुरद आणि पालासचं प्रमाण आहे. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमचं प्रमाण असतं. हे असतात मुख्य अन्नद्रव्य. हे कुठल्याही पिकाला लागतात. त्याच्या बरोबरीनं सूक्ष्म अन्नद्रव्य देखील लागतात. मग बोरॉन असेल, झिंक असेल, फेरस असेल वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये जवळजवळ 17 आहेत, हे पण लागतात. तर हे सर्व कशामध्ये येतं, मार्केटिंग असेल, हे मार्केटिंग, भाव कमी मिळणं, हे सगळे आर्थिक घटक आहेत. आणि सामाजिक घटक काय असतील बरं त्याच्यामध्ये, समाजाचा कसा परिणाम होतो. शेतकरी काय म्हणतो बऱ्याच वेळेस, हे बघा आता याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. पारंपरिक बियाणं वापरतो, आधुनिक बियाणं वापरत नाही. आता पारंपरिक बियाणं जर वापरलं, ते अशा बदलत्या हवामानाला ते पीक तग धरील का, नाही धरणार, जास्त रोग पडल. म्हणजेच हा काय झाला त्याचा एक प्रकारचा. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहितीच नाही. हे बघा बरं, आता आपल्यातल्याच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम काय आहे, मुख्य अन्नद्रव्य काय असतात, सूक्ष्म अन्नद्रव्य काय असतात. म्हणजेच हे कुठले घटक आहेत, सामाजिक घटक आहे. हां, थोडंसं त्यांना माहिती नसते, आपण त्याला अज्ञान म्हणूया. बरेचसे शेतकरी बघा कमी शिकलेले आहेत, कमी शिकलेले, त्यांना माहिती नसतं, आहे की नाही. काय गव्हर्नमेंट असेल, मस्त गव्हर्नमेंटनी सोय करून दिलेली आहे, सॉईल टेस्टिंगची सोय, पण तो शेतकऱ्याला ती माहिती पाहिजे ना, त्याला बिचाऱ्याला ती गोष्टींची माहिती पाहिजे, तर तो जाऊ शकतो. म्हणजे असे काय होतात, आर्थिक घटक देखील, सामाजिक, आर्थिक घटकाबरोबर सामाजिक घटक देखील काय करतात, परिणाम करतात. आता तुम्ही पुढं जर गेलात, हे बघा, आता कृषी भूगोल व मानव, ठीक आहे, काय हरकत नाही. हां, हे बघा, कृषी भूगोल व मानव पर्यावरणातील परस्पर संबंध उलगडतो. कृषी भूगोलाचं काय काम आहे, मानव आणि पर्यावरण याच्यातील काय परस्पर संबंध आहे, कशा आर्थिक क्रिया होतात, त्याच्यावरती कृषी भूगोल प्रकाश टाकतो. त्यानंतर याच्यामध्ये जमिनीचा वापर कसा करायचा, पिकांची विविधता कशी आहे, सिंचनाच्या काय सुविधा आहे, मातीची सुपीकता, जमिनीची सुपीकता, याचा देखील अभ्यास होतो. हवामानाचा काय प्रभाव पडतो, बाजारपेठांची काय भूमिका आहे, कारण की आपल्याला माल उत्पादित केल्यानंतर ते शेतकऱ्याला तो बाजारपेठेत न्यावा लागतो. तिथेही व्यापाऱ्यांची साखळी असते, तुम्हाला माहिती आहे. गव्हाचं उत्पादन आता केल्यानंतर काय होतं माहिती आहे तुम्हाला, पण आपण पण सुज्ञ व्हायला पाहिजे. हे सुज्ञ होण्याचं काम तुम्हाला कृषी भूगोल नक्कीच मदत करेल, हे मी नक्की गॅरंटी सांगतो तुम्हाला. तर त्याच्यानंतर कृषीमध्ये तंत्रज्ञान, आता बघा ते ड्रोनद्वारे फवारणी केली जाते, म्हणजे किती तंत्रज्ञान. AI, तुम्हाला मी सांगतो, AI इतकं पुढं गेलंय ना, की आज खत किती टाकायचं, कुठलं टाकायचं, जमिनीमध्ये किती मॉइश्चर आहे, म्हणजे आर्द्रता किती आहे, आपण त्याला वापसा म्हणतो आपल्या भाषेमध्ये, गावरान भाषेमध्ये, किती आहे, सगळं AI करतं ते सांगण्याचं काम. कुठले पिकं घेतले पाहिजे, त्याच्यासाठी कुठले घटक महत्त्वाचे आहेत, हे सर्व काम AIच्या मार्फत, म्हणजे तंत्रज्ञानाचाही उपयोग आला. हे बघा की एक उदाहरण दिलंय, काय उदाहरण दिलंय, पंजाब व हरियाणामध्ये गव्हाचं उत्पादन जास्त, तर आसाममध्ये चहाचं उत्पादन जास्त. याचं कारण काय आहे, हवामान आहे. पंजाब आणि हरियाणा, भारताचा जर विचार केला, हे जवळजवळ समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतं. आणि आसाम देखील कुठं येतं, हे आपले जे काही 7 सिस्टर आहेत, ईशान्येकडील जे काही 7 राज्य आहेत. किती राज्य आहेत ईशान्येकडे, 7 राज्य आहेत. कोणी सांगता येईल का कुठले कुठले, आसाम तर एक झाला त्यातला, आणखी सांगता येईल का. आपल्या भारतातलीच राज्य विचारतोय मी. देहरादून ईशान्येकडे नाही ना रे ओमकार, आणखी सांगा. नागालँड, व्हेरी गुड. मणिपूर, व्हेरी गुड. 3च झाले. मेघालय 4 झाले. सगळ्यात जास्त पाऊस पडतो सिक्कीम, ठीक आहे, ते ईशान्येकडचंच आहे, पण 7 राज्यांमध्ये नाही गणलं जाता, ठीक आहे, पण सिक्कीम आहे, व्हेरी गुड. आणखी मी क्रमाने सांगतो ओमकार, क्रमाने. पहिलं अरुणाचल प्रदेश. हे बघा कुठला, आता शैक्षणिक धोरण काय सांगतो, तुम्ही रट्टा मारायचं बंद करा, समजून घ्या गोष्टी. तुम्ही जेवढ्या गोष्टी, आणि चित्र खूप मदत करतात पहा. तुम्हाला शक्य असेल ना तर ॲटलस घ्या, शक्य असेलच, काय फरक पडतो, 100-150 रुपयाला ॲटलस मिळतं मार्केटमध्ये. आणि घेताना फक्त नवीन एडिशन घ्या, कारण दुकानदाराकडे जुने असतात ना, मग ते जुनच विकतात आपल्याला, त्याचं अपडेट झालेलं नसतं. आता काय अपडेट झालंय, पहिलं जम्मू काश्मीर एकच राज्य म्हणून ओळखलं जायचं. तुम्हाला 370 आर्टिकल माहिती असेल,
त्याच्याद्वारे काय झालं, जम्मू काश्मीर वेगळं झालं, त्याचे 2 केंद्रशासित प्रदेश झाले. केंद्रशासित प्रदेश 8 संख्या सांगितलेली मी. एक झालं जम्मू आणि काश्मीर आणि दुसरं झालं सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश म्हणजे लडाख. हे असे 2 आहेत. आता मी क्रमाने राज्य सांगतो तुम्हाला, उत्तर पूर्वेकडचे ईशान्येकडचे राज्य. एक म्हणजे अरुणाचल प्रदेश, दुसरा आसाम, 3 नंबरला नागालँड, 4 नंबरला मणिपूर, नंतर मिझोरम, नंतर त्रिपुरा, नंतर मेघालय. 7 झाले का? हे 7 राज्य आहेत ईशान्येकडे. त्याच्यामध्ये आसाममध्ये काय पिकतो? चहा. आसाममध्ये तर पिकतोच, आणखीन पश्चिम बंगालमध्ये पिकतो. दार्जिलिंगमध्ये पण दार्जिलिंग टी फेमस आहे. GI टॅग माहिती आहे का? कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना GI टॅग माहिती पाहिजे. GI टॅग त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणतात. थोडं तुम्ही लिहून घ्या. क्लासमध्ये तुम्ही एक चांगला विद्यार्थी वही पेन घेऊन बसतो, एक चांगला विद्यार्थी, सेपरेट वह्या करा. तुम्हाला आई वडील आपल्याला पैसे देतात, काय कोणतीच आई वडील असं म्हणत नाही की पैसे नाही म्हणून. थोडं त्या गोष्टी लिहून घ्या, सिलेबस लिहून घ्या. मी तुमच्या ग्रुपला जॉईन होतो, तुम्हाला सिलेबस पाठवतो, तुम्हाला नोट्स पाठवतो. फक्त तुम्ही अभ्यास करा. फक्त मोबाईल तुम्हाला काही देऊ, मी परत सांगतो, मोबाईलचा तुम्ही उपयोग करा, पण मोबाईलवर डिपेंड नका होऊ. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करा, पण व्हॉट इज अबाउट ह्युमन इंटेलिजन्स? आपला इंटेलिजन्स कमी होऊन देऊ नका. तर हे बघा, मग याचं कारण जे दिलंय त्यांनी इथं दिलंय. काय दिलंय? हवामान तर आहेच आहे, मातीचं आहे, माती, मृदा, त्यानंतर सिंचनाच्या सुविधा. त्या पंजाब हरियाणामध्ये तुम्हाला आता मी खूप चर्चेतली गोष्ट सांगतो. तुम्हाला माहिती का पंजाब हरियाणामधून कुठल्या कुठल्या नद्या वाहतात? आता भारत आणि पाकिस्तानने आपल्यावरती भ्याड हल्ला केला. पहलगाम अटॅकचा हल्ला केला ना, आता आतंकवादी हमला केला पाकिस्तानने आपल्यावर. आपणही त्याचं प्रत्युत्तर दिलं आपल्या भारताने. तर आपण काय केलं, आपल्या भारतातून एक नदी पाकिस्तानमध्ये जाते, तिचं नाव काय आहे? सिंधू. व्हेरी गुड. तुझं काय नाव रे बाळा? शेट्टी. यश. अरे वा, यश. सिंधू नदी आपल्या भारतातून पाकिस्तानमध्ये जाते, वाहते. ही सिंधू एक नदी आणि तिला 5 उपनद्या येऊन मिळतात. आणि 1960 मध्ये एक समझोता झाला होता, त्याला म्हणतात इंडस वॉटर ट्रीटी. 19 सप्टेंबर 1960 झालेले. आता चर्चेत आहे म्हणून सांगतोय मी हा विषय. काय आहे? पंजाब हरियाणा जलसिंचन सांगायचंय ना मला तुम्हाला. मग हे विषय कसे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत बघा. आणि एकदा तुम्हाला त्याच्यावर कमांड आली ना, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही CA जरी करायचं म्हटलं ना, तरी तुम्हाला भूगोलाचं ज्ञान आवश्यक आहे. मी परत सांगतो, तुम्हाला जे इंटरप्रिटेशन येईल ना, इतरांपेक्षा खूप चांगलं येईल. स्पर्धा परीक्षांमध्ये CA मध्ये सुद्धा GK आहे, जनरल नॉलेज लागतं, CA लागतं, करंट अफेअर्स लागतं. आणि कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, मी सांगितलंय तलाट्यापासून कुठली, तुम्हाला भूगोल नक्कीच मदत करेल. आणि माझ्याकडून पण जेवढं शक्य होईल तेवढी मी मदत करेल. फक्त तुमची तयारी असू द्या. तुम्ही तयारी दाखवा, मी त्याच्या जास्त प्रयत्न करेल तयारी दाखवण्यास. तुम्ही आणखीन मोठे व्हा. तुम्ही आमच्यापेक्षा 2 शब्द जास्त वाचून या. मी प्रयत्न करेल माझ्या पद्धतीनं. तर अशा 5 नद्या वाहतात. कुठल्या कुठल्या? त्या 5 नद्या आपल्या भारतातून वाहतात, पाकिस्तानमध्ये जातात. भारतातून वाहतात, पाकिस्तानमध्ये जातात. त्या कुठल्या कुठल्या आहे? पहिली सतलज आहे. कुठली? सतलज. त्याच्यानंतर बियास, त्याच्यानंतर रावी, त्याच्यानंतर चिनाब, त्याच्यानंतर झेलम. चिनाबचं सांगतो, आता भारतातच नाही जगातला सगळ्यात मोठा पूल बांधलाय आपल्या भारत सरकारने चिनाब नदीवरती. कशाची उपनदी आहे? सिंधू नदीची उपनदी आहे. तर मग ह्या सगळ्या तिथं सगळे कॅनल्स आहेत. पंजाब, हरियाणा, पश्चिम UP आहे का नाही, वेस्टर्न UP, राजस्थान म्हटलं की आपल्या पुढे वाळवंट येतं. तसं नाहीये बरं. बियास आणि रावी ह्या 2 नद्यांच्या तिथं आहे ना, एक हरिके नावाचं बॅरेज आहे. आणि त्या बॅरेज पासून एक कॅनल जातो. कुठं? राजस्थानमध्ये. त्याला म्हणतात इंदिरा गांधी कॅनल. म्हणजे पूर्व राजस्थान की जो पाकिस्तानच्या सीमेच्या जवळ आहे, त्याच ठिकाणी फक्त वाळवंट सदृश्य परिस्थिती जास्त आहे. बाकीचा जो पूर्व राजस्थान आहे तो चांगला आहे. म्हणजेच हे कशामुळे शक्य झालं? जलसिंचनाच्या सुविधा. ह्या नद्या वाहतात. आणि हिमालय नद्या कशा आहेत? कोण सांगेल? हिमालयाच्या नद्या 12माही वाहतात. काय बरं? पटकन सांगा कोणीतरी. हे इंटरप्रिटेशन आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. फक्त रट्टा मारिंग बंद करा. रट्टा तुम्हाला थोड्या वेळ मदत करू शकतो, पण कायम नाही. का बरं? का हिमालयी नद्या 12माही वाहतात? कोण सांगेल? विचार करा. हेच खरं शैक्षणिक धोरणात हेच गरजेचं आहे. तुम्ही विचार करा.
का हिमालयाच्या नद्या 12 वाहतात? आपली गोदावरी का 12 वाहत नाही? का कृष्णा नाही वाहत 12 का कावेरी नाही वाहत 12 का तापी नाही वाहत, नर्मदा नाही वाहत? उंचीवर असल्यावर काय फरक पडतो? त्याचं कारण ठीक आहे, तू थोडासा जवळ गेलाय उत्तराच्या, आणखी काय कारण असेल? उंचीवर काय असतं रे बाळा? ढग असतात. बरं ठीक आहे, आणखी? पर्वत आहे. बरं आणखी? अरे बर्फ आहे त्या ठिकाणी, तो बर्फ वितळतो उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात तर पाऊस पडतोच आहे. आलं का लक्षात? हिमालयन नदी 12 महिने आणि इंडस काय आहे? हिमालयन नदी 12 महिने त्यांना सोर्स आहे पाण्याचा, आपल्याला नाहीये. आपल्याला मान्सूनवर, त्याच्यामुळे मान्सूनला काय म्हणतात? जुआ म्हणतात. जुआ मान्सूनला पडला तर ठीक, नाही तर शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढतं. शेतीवरती खूप मोठा परिणाम होतो, GDP वर परिणाम होतो. तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. व्हॉट इज GDP, व्हॉट इज GNP, व्हॉट इज पर कॅपिटा इन्कम, हे माहिती पाहिजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना. कुठंतरी लिहून घ्या, त्याच्यावर अभ्यास करा. पुढे जाऊया आपण. आता आपण कशाला सुरुवात करूया? नेचर अँड स्कोप. कुठल्याही विषयाचं नेचर म्हटलं त्याला स्वरूप म्हणतात. आपण नाही म्हणत का त्याचं नेचर खूप चांगलं आहे बरं का? एखाद्या विषयाचं जरी नेचर म्हटलं आणि एखाद्या व्यक्तीचं जरी नेचर म्हटलं, म्हणजे त्याचे प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट त्याच्यामध्ये मोडतात. मग काय आहे या कृषी भूगोलाचं स्वरूप? आपण एक्सप्लोर करूया. वी विल एक्सप्लोर. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं दिलंय बहुआयामी स्वरूप. त्याला काय होतंय? ठीक आहे, हां. बहुआयामी स्वरूप म्हणजे त्याला म्हणतात मल्टी डायमेन्शनल नेचर इंग्लिशमधनं. आता फक्त कृषीच्या उत्पादनाचाच अभ्यास करत नाही हा विषय. कशाचा अभ्यास करतो? व्यवस्थित परत लक्ष द्या. भौतिक म्हणजे भौतिक घटकांचाही अभ्यास करतो, चर्चा झालेली आहे. मातीचा अभ्यास करतो, हवामानाचा अभ्यास करतो, मानवी लोकसंख्येचा अभ्यास करतो, श्रमाचाही अभ्यास करतो. आपण कुठली जनगणना सध्या फॉलो करतोय मला सांगा? आपण भारताचे नागरिक आहोत आणि भारतामध्ये भारत सरकारच्या अंतर्गत एक डिपार्टमेंट आहे, त्याला म्हणतात जनगणना विभाग. तसे या कॉलेजच्या अंतर्गत वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, कॉमर्स डिपार्टमेंट, इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट. तसं भारत सरकारच्या अंतर्गत होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत एक डिपार्टमेंट येते, त्याला म्हणतात जनगणना विभाग. काय म्हणतात? जनगणना विभाग. ते काय करतं? दर 10 वर्षाला जनगणना करत असतं. काय गरज आहे जनगणना करायची? नीती आयोग काय हो सांगा? कॉमर्सचे विद्यार्थी आहात तुम्ही. व्हॉट इज नीती आयोग, व्हॉट इज प्लॅनिंग कमिशन? हे लिहून घ्या कुठंतरी, याचा अभ्यास करा. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला खूप मदत होईल. नीती आयोग काय आहे, कधी स्थापना झाली, त्याचे काय कर्तव्य आहे, प्लॅनिंग कमिशन काय होतं. प्लॅनिंग कमिशन रिप्लेस केलं नीती आयोगने 2015ला. 1 जानेवारी 2015 लक्षात ठेवा. म्हणजे जे काही पंचवार्षिक योजना होतात आपल्या भारतामध्ये ते नीती आयोगामार्फत होतात. नीती आयोग हे सगळं ते प्लॅनिंग नियोजन त्याचं काम करतं. मग हे लोकसंख्येबद्दल मी बोलत होतो. लोकसंख्या आपण 2011ची जनगणना फॉलो करतो. जनगणना दर 10 वर्षांनी होते. सगळ्यात पहिली जनगणना कधी झाली? 1872. पण ती सगळीकडेच झाली नाही, काही ठिकाणी झाली, थोडंसं त्याच्यामध्ये तूट आली. 1881 पासून सलग जनगणना फॉलो केली जाते. मी परत सांगतो, क्लासमध्ये कुणाला थोडंसं स्ट्रेस वाटतं, माझ्या क्लासमध्ये बिलकुल स्ट्रेस घेऊ नका तुम्ही. मी तुम्हाला मी सांगतो सगळे पास होणार आहे, आत्ताच सांगतो. तुम्हाला कुणालाच फेल करणार नाही मी, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या क्लासमध्ये शिकण्यासाठी बसा तुम्ही, शिकण्यासाठी बसा, एन्जॉय म्हणून बसा, अभ्यासही करा. कुणालाच नापास नाही करणार मी, लक्षात घ्या. ठीक आहे, हॅपी. आता जनगणना 2011ची फॉलो करतो. 2021ला व्हायला पाहिजे होती, का नाही झाली? कोविड होतं, कोरोना होतं, अजून नाही झाली. तुम्हाला आणखीन ॲडव्हान्समध्ये माहिती देतो. जनगणनाचं काम सुरू होणार आहे 2026 पासून. 2025 चालू आहे, 2027ला संपणार आहे. बराचसं डिजिटली होणार आहे. आता जनगणना कशी होणार आहे? आता ही जी 2011ची जनगणना, तोच डाटा आपण फॉलो करतोय, म्हणजे त्याचाही अभ्यास होतो. तांत्रिक यंत्रे, सिंचन, तुम्हाला माहिती आहे कुठलं ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, त्याच्याही पलीकडे गेलंय. तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर इस्रायल, तुम्ही फक्त आता युद्ध म्हणूनच इस्रायलकडे पाहत असाल,